नमस्कार. महाचर्चामध्ये आपले स्वागत आहे. मी समाधान खांडेकर. सध्या आहे शेंडगेवाडी सातपुतेवाडी रोडवर. गेल्याच 15-20 दिवसाखाली मी इथला व्हिडिओ टाकला होता, गाडी पडलेली. आणि अ, ही गोष्ट सगळं म्हणजे आपल्या गावचे सुयोग उद्योग समूहाचे सर्वेसर्वा, आपल्या शेंडगेवाडी गावचे युवा नेते परमेश्वर रामचंद्र शेंडगे यांनी ही गोष्ट लक्षात घेऊन, सगळ्या गावाची अडचण होती. ही गोष्ट लक्षात घेऊन त्यांनी स्वखर्चातनं इथला रस्ता केलेला आहे. तर आपल्यासोबत आपल्या गावचे माजी सरपंच आहेत आबासाहेब विष्णू शेंडगे. त्यांना आपण विचारू. कसं वाटतंय आता हे रस्ता गेल्या वेळेस आपण बघितलं, मी तुम्हाला विचारलं होतं की अडचण आहे रस्त्याची. पाठीमागल्या वेळेस ह्याच मोठ्या कॉर्नरला एक व्हिडिओ बनवला होता तुम्ही. हा हा त्यावेळेला बरीच बिकट परिस्थिती होती. हा 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 आता त्याचं काम चालू केलंय. बर 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 परमेश्वर शेंडगे व आबा शेंडगे डेप्युटी बर 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 स्वखर्चाने त्यांनी काम चालू केलंय. बर बर अशीच माझी सगळ्यांना विनंती आहे की कुठं कुठं काय काय ठिकाणी बरीच रस्त्यांची कामं अपुरी राहिलेली आहेत हो हो आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी पण असं लक्ष घालून ती कामं करून घ्यावी होती. जशी ह्यांनी केली हा तशी दुसऱ्याला जर जे कोणाला इच्छा असेल त्यांनी ती कामं सोडवून लोकांचा प्रश्न सोडवावा अशी माझी विनंती आहे. हा. आता ही पण रस्ता आहे. आता दुसरा एक पलीकडला एक रस्ता आहे. ती पण हो, एक आहे ना. असं बरेच आम्ही काय म्हणले की असं बरंच रस्ता आहेत. बर 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 कामं करायची म्हणल्यावर ना बरीच कामं आहेत. बर बर तर अशी जरी गावातल्या एक 10 लोकांनी जरी अशी कामं करायला सुरुवात केली तरी मला वाटते गावाचा 100% विकास होईल. ते ह्यांनी सांगितलं की म्हणजे लोकांनी म्हणजे जर सोयीच्यानं जर कोणाला करायची असली तरी पण करू शकताय. पण आपल्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून पण पाठीमागच्या काय बरीच कामं झाली. झाले तरी म्हणजे साधारणतः कुठली कुठली कामं केलीत आपण? तो वेळापूर रस्ता झालाय, गोपनी करपी वस्ती झालाय, बर परत बर शेंडगे वस्ती मासाळ वस्ती झालाय. बर 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 असे रस्ते बरेच झाले. झाले ते. परत खाली सातपती वस्ती झालाय, मानी वस्तीला काय रुंदीकरण, ही सातपती वस्ती रुंदीकरण केलं होतं. चव्हाण गाडगे वस्ती हो, ही हो. रस्ता झाला इथला गाडग्यापासून खाली शेंडगेच्या ह्याच्यापर्यंत बरेच रस्ते बरं. झाले. पण त्यातून पण अजून राहिलेत रस्ते काय काय म्हणजे असं काय लय हा. मोठं नाही तर थोडं थोडं छोटे-छोटे. शेत रस्ता आहेत. हम्म. लोकांनी जाण्या येण्याचं भरपूर अडचण येते. बर 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 तर ही काय ग्रामपंचायतनं बी होतीलच. बर 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 पण ज्याला जरी स्वखर्चानं जरी ज्याला कुणाला करायची इच्छा असेल तर त्यांनी ही करावा. बर, जसं बर. ह्यांनी केलं, हा डिप्युटी असतील, परमेश्वर शेंडगे असतील, हा हा ह्यांनी जे अशी स्वतः करते तसे अजून ज्याला कुणाला जे करायचं असलं तरी अजून बरीच कामं आहेत बर 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 नक्की. त्यांनी करावी. तर आपल्यासोबत आपल्याच गावचे उपसरपंच आहेत आबासाहेब शेंडगे. तर त्यांना पण विचारू. अ, आता रस्त्याची अडचण ह्या तर दूर झाली आहे. नाही, अजून आणखी कोणाची काय अडचण असेल तर त्यांनी कळवावं. त्याच्यावर आपण काहीतरी मार्ग काढून मार्ग प्रॉब्लेम सॉल्व्ह केला जाईल. बर बर बर. आता ह्याच्याच पाठीमागचा रस्ता आहे जो अगदी थोडासा रस्ता आहे. शेतकरी जर तयार झाला तर त्याचं काम उद्यापासून चालू करू. बर 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 त्याच्या संपर्क तर आता हे आहेत आपल्याला उपसरपंच आहेत. त्यांनी सांगितलं की ह्याच्या पाठीमागचा रस्ता आहे, उगा थोडा रस्ता आहे. जर दोन्ही शेतकरी जर त्याला सहमती देत असतील तर त्याही रस्त्याचं काम करण्याचं त्यांनी आश्वासन दिलंय. शेंडगेवाडी गावचे युवक नेते शिवम उद्योग समाजाचे अध्यक्ष माननीय परमेश्वरजी शेंडगे यांनी अतिशय चांगला उपक्रम हाती घेतल्याबद्दल पहिल्यांदा त्यांचा आभार मानतोय. बर 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 इथून ह्या शेंडगेवाडी सातपुतेवाडी ह्या रस्त्यावरून जवळजवळ 100-200 वेळा 200 लोक जात असतील. म्हणजे गाड्या, मोटरसायकली असतील, दुधाची वाहनं असतील, शाळेची विद्यार्थ्यांची तर अतिशय अडचण आहे. बरोबर. यावर्षी पाऊस थोडं थोडं पडतंय. हा तसं तसं भरतीची जर वाहनं गेली तर तसा तसा रस्ता आरतय, खड्डे पडलेत मोठमोठाले, बरोबर. एकदम म्हणजे कमर इतकं खड्डा येतं. तर वाट काढणं तर ती समाधान खांडेकरच एकदा तुम्हीच पडला एक वेळ, ती बरोबर. व्हिडिओ काढला बानगडी, बरोबर शाळेच्या विद्यार्थ्यांना त्रास होतोय. बरोबर तर ती परमेश्वर शेंडगे यांनी स्वतः किंवा आबासाहेब शेंडगे उपसरपंच यांनी स्वतः जातीनं लक्ष घालून असे काय अडचणी आपल्या गावात बाबा रस्त्याविषयी संबंधी असतील आहेत आहेत. हा तर ती पूर्ण करून देण्यास त्यांनी आश्वासन दिले. ज्याला अडचण असेल हम्म. किंवा दोघांच्या सहमतीनं कुठं अडचण नसेल, रस्ता असेल तरी ती भरून देतात. तर शाळेच्या पोरांची एकदम सुटसुटीत अडचण मिटली. दुधाच्या गाड्या येत्या आणि बरोबर. इथं घसरत होतं, एकदम बरोबर. घसरगुंडी सारखा रस्ता झालता, खड्डे होते. त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. आणि अजून कोणाला सुद्धा असं आपल्याकडे बरेच एक पॉइंट आहेत रस्त्याचं. बरोबर. रस्ते काय मंजूर आहेत आपल्याकडे सध्या, पैशाअभावी मंजूर नाही ती किंवा कामं पुढे ढकललेली आहेत. बरोबर. तर तात्पुरतं डागडुगी किंवा खड्डं मुजवून द्यायची जर व्यवस्था आहे असं परमेश्वर शेंडगे स्वतः त्यांनी मान्य केलं की मी करून देतो तात्पुरतं. बर 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 आणि अजून कोणाला जर ह्यात यायचं असेल
तर असं बरेच पॉईंट आहेत अजून. बरोबर तर ती त्याने करावती ना, असं गावाचा आपण साधारण विकास करावा नक्कीच एवढीच. आणि विकास झाला म्हणावं लागेल. लोकसहभागातून करण्यापेक्षा सुद्धा स्वतः त्यांनी तयारी दर्शवली. त्याबद्दल त्यांचं पुन्हा एकदा आभार मानतो. हा जो रस्ता आता पूर्ण केला जातोय हा आपल्या गावचे परमेश्वर रामचंद्र शेंडगे यांच्या माध्यमातून होतोय. तर त्यांचं खरंच मी आभार मानतो, की त्यांनी माझ्या विनंतीला मान देऊन म्हणजे अशी सगळ्यांची अडचण होती, परंतु मी त्यांच्यापर्यंत हा मुद्दा मांडला आणि त्यांनी सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार. धन्यवाद.